राजधानी दिल्लीत आता रेखाराज सुरू झाले। दिल्लीत 27 वर्षांनंतर कमळ फुलल्यानंतर मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। केजरीवालांना हरवणारे परवेश वर्मा यांच्यासह विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, आशीष सूद आणि शिखा रॉय देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। परंतु भाजपने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली। आता रेखा गुप्ता पहिल्यांदाच आमदार झाल्या असल्या तरी दिल्लीचं राजकारण हे त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये, म्हणजे त्या काही कच्च्या खेळाडू नाहीयेत। मात्र भाजप हा धक्का तंत्रासाठी ओळखला जातो आणि या पद्धतीने भाजपने सगळ्यांना अनपेक्षित असलेलं नाव पुढे आणलं। रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्यात, तर मदनलाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीचं नेतृत्व करणाऱ्या त्या भाजपचा चौथा चेहरा आहेत। पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता नक्की कोण याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे। म्हणजे त्यांची निवड भाजपने का केली हेच सगळं आजच्या भागातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। आता तुम्ही म्हणाल की नाव जाहीर होऊन अनेक दिवस झालेत, म्हणजे त्यांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडलाय, मग इतक्या दिवसांनी त्यांचा विषय का? तर आता शपथविधीनंतर खऱ्या अर्थाने रेखाराज सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांना सुद्धा त्यांनी चांगलंच सुनावलंय। आता त्यांना नेमकं का सुनावलं, काय कारण आहे हे पाहणारच आहोत, पण त्याआधी रेखा गुप्ता कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हे थोडक्यात पाहूया। रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली पण। शालिमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत। त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला। रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य आहेत। त्यांनी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP द्वारे राजकारणात प्रवेश केला। 1996-97 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा झाल्या। 2003-2004 पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्चा सचिवपद त्यांनी भूषवलं। यानंतर 2004 ते 2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या। एप्रिल 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर उत्तर पितमपुरा वॉर्डमधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक झाल्या। महापालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी 2007 ते 2009 पर्यंत महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची सुद्धा जबाबदारी सांभाळली। यानंतर मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य बनल्या आणि सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। आणि गेल्या काही वर्षांपासून जर आपण राजकारणात पाहिलं तर आपल्या देशात महिलांकडे एक महत्त्वपूर्ण वोट बँक म्हणून पाहिलं जातं। जात आणि धार्मिक अस्मितेचा विचार न करता महिलांना राजकीय दृष्ट्या एकत्र आणलं जातंय आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या निमित्तानं आपल्यासाठी महिला किती महत्त्वाच्या आहेत हा संदेश एक प्रकारे भाजपने दिलाय। आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जर प्रचार आपण पाहिला तर आप, भाजप आणि काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवलं होतं आणि महिला मुख्यमंत्री करून भाजपने एक प्रकारे विरोधकांची तोंड ही गप्प केली आहेत। आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी असू द्या किंवा पंतप्रधान मोदी, अमित शहा, अरुण जेटली किंवा नितीन गडकरी, हे सगळे नेते RSSच्या मुशीतून घडलेले आहेत आणि रेखा गुप्ता या सुद्धा RSS आणि ABVP अशा दोन्हीमध्ये सक्रिय राहिलेल्या आहेत। म्हणजे भाजपमध्ये RSSचा किती मोठा प्रभाव आहे हे यातून लक्षात येतं। आता काहींच्या मनात एक प्रश्न येईल की केजरीवालांना ज्यांनी पराभूत केलं त्या परवेश वर्मा यांना का मुख्यमंत्री केलं नाही, कारण त्यांचं नाव अगदी जोरदार चर्चेत होतं। मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा झाली, पण परवेश वर्मा हे केंद्रस्थानी होते। आता वर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पराभव केला। 4089 मतांनी त्यांनी केजरीवालांचा पराभव केला। वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे 26 फेब्रुवारी 1996 ते 12 ऑक्टोबर 1998 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते। आता त्यांच्याच मुलाला दिल्लीचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजपवर टीका होण्याची शक्यता होती, कारण भाजपनं आतापर्यंत काँग्रेससह इतर सगळ्याच पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केलाय।
वर्मा यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजपवर सुद्धा घराणेशाहीचा आरोप झाला असता आणि शेतकरी आंदोलनामुळे जाट समाज भाजपवर नाराज होता, त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप वर्मा यांना मुख्यमंत्रीपद देऊ शकतं अशी सुद्धा चर्चा निवडणुकी आधी सुद्धा होती आणि निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर सुद्धा होती। पण भाजपची एक अशीही रणनीती आहे की एखादी जात प्रभावी असेल त्या राज्यात तर त्या जातीचा मुख्यमंत्री न करता दुसऱ्या जातीला प्राधान्य दिलं जातं। म्हणजे याआधी हरियाणामध्ये सुद्धा भाजपने हीच रणनीती वापरली। महाराष्ट्रात सुद्धा मराठा समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीआधी मराठा समाजाचं जे प्राबल्य होतं किंवा प्रभाव होता तो वाढलेला होता। पण भाजपनं त्यांना बहुमत मिळालं तेव्हा 2014 आणि 2024 ला ब्राह्मण समाजातून येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली। भाजपचं राजकारण इतकं सोपं नाहीये आणि ते असं कोणालाही लगेच कळत नाही। आता दिल्लीमध्ये आपचा दारुण पराभव झाला। सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला लगेच घेरायला सुद्धा सुरुवात केली आहे। म्हणजे आता विद्यमान मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी पहिल्या मंत्रिमंडळात महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याची योजना मंजूर करण्याच्या आश्वासनाची सरकारला आठवण करून दिली आहे। आतिशी यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी असं म्हटलंय की नव्या सरकारला व्याख्यानं देऊ नका आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या। हे आमचं सरकार आहे, अजेंडा आमचा असेल, आम्हाला काम करू द्या। जनतेला जी काही आश्वासनं दिली आहेत ती सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। काँग्रेसने 15 वर्ष राज्य केलं आणि आपने 10 वर्ष राज्य केलं। त्यांनी काय केलं ते पाहण्याऐवजी ते आमच्या एका दिवसाच्या कारभारावर प्रश्न कसा उपस्थित करू शकतात। आता त्या नेमकं काय म्हणाल्यात ऐकूया। अरे मैं फिर वही कहूंगी, 15 साल उन्होंने कर लिया, 13 साल उन्होंने कर लिया, हमें क्या, हम अपना एक दिन में जाकर क्या। उन्हें तकलीफ इसी बात की है कि अरे इन्हें तो अपने सारे कमिटमेंट्स याद हैं। पहले दिन ही हम यमुना माई के घाट पे जाकर के यदि प्रण को अपने याद कर रहे हैं तो उन्हें क्या तकलीफ है भाई। हमने अपनी कमिटमेंट्स बार बार दोहरा रहे हैं, मन में दोहरा रहे हैं, कैबिनेट में कर रहे हैं, सारी चीजों पे एक भी कमिटमेंट हमारी अधूरी नहीं रहेगी। 100% दिल्ली के जनता के लिए हमने जो कहा है वो हम करेंगे। त्यांचा प्रश्न बरोबर आहे, अजून एक दिवसही झालं नाही आणि यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। आम्ही यमुना स्वच्छ करू असं म्हणणाऱ्यांनी यमुनेची काय अवस्था केली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि निकाल लागल्यानंतर भाजपने यमुना स्वच्छतेची मोहीम सुद्धा हाती घेतली आहे। मुळात भाजप कोणालाही ऐरागैराला मुख्यमंत्री कधी करत नाही, म्हणजे नीट विचार करून ते रणनीती आखतात। स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यामध्ये भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही। काँग्रेस आणि आपने जे केलं नाहीये ते भाजपा करून दाखवणार यात शंका नाही। रेखा गुप्ता यांच्या समोर दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं आव्हान आहे हे मात्र नक्की। म्हणजे नव्या सरकारवर एकदम टीका करून चालणार नाहीये, कारण काही काळ त्यांना जाऊ द्यावा लागणार आहे, त्यांचं काम समोर येऊ द्यावं लागेल, तेव्हाच आपण त्यांच्यावर टीका करू शकतो किंवा त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित करू शकतो। तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच एका विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9। नमस्कार।